नमस्कार. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाल्यानं धरणाच्या तळाशी असलेली जुनी मंदिरे, घरे आणि गावांचे अवशेष आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या दृश्यांनी धरणग्रस्त कुटुंबांच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या असून आपल्या पूर्वजांच्या खुणा पाहण्यासाठी अनेक नागरिक या भागाला भेट देत आहेत. मात्र या भावनिक दृश्यांच्या मागे एक गंभीर प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आलाय. तो म्हणजे कोयना धरणातील वाढता गाळ. गेल्या अनेक दशकांपासून धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत असल्याची चर्चा होत आहे. तज्ज्ञांच्या मते हा गाळ काढण्यात आला तर धरणाची साठवण क्षमता वाढू शकते आणि भविष्यातील पाणी टंचाईवरही काही प्रमाणात उपाय होऊ शकतो. यंदा उष्णतेमुळे आणि वाढलेल्या पाण्याच्या मागणीमुळे धरणातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खाली गेली होती. त्यामुळे गाळ काढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या काळात कोणतीही मोठी गाळ निर्मूलन मोहीम राबवण्यात आली नसल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कोयना धरण हे महाराष्ट्राच्या जलसुरक्षेचा आणि विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जाते. त्यामुळे धरणातील वाढता गाळ, घटणारी साठवण क्षमता आणि भविष्यातील जलव्यवस्थापन याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचे जाणकार सांगत आहेत. एकीकडे पाण्याखालचा इतिहास पुन्हा समोर येत आहे, तर दुसरीकडे भविष्यातील जलसुरक्षेसाठी योग्य नियोजन आणि गाळ निर्मूलनाची गरज अधोरेखित होत आहे.